ठीक आहे. आज जरा इतिहासचं बघूया. जरा महत्वाचे घटक त्याच्यामधले. भूगोलचं तर घेत राहायचंच आहे. इतिहासचं पण त्याच्या पाठोपाठ घेऊन जाऊया आणि राज्यशास्त्राचं पण म्हणजे पॉलिटिक्सचं पण घेऊन जाऊया. पॉलिटिक्स सर घ्यायला आलेत का? कोण तर सांगा. पॉलिटिक्स सर घ्यायला आलेत का? पॉलिटिक्स पाटील सर घ्यालेत का? ठीक आहे. आपण घेताना कसं करूया, फक्त जे इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने ते घेत जाऊया. म्हणजे आपल्या टीईटी साठी काय महत्वाचं आहे. पॉलिटिक्स तुम्हाला डीप काय गरजेचं नाही. अतिशय डीप असं काही गरजेचं नाही. डीप हे तुम्हाला कंबाईनला राज्यसेवेला त्याचा उपयोग होऊ शकतो. पण इकडे काही तुम्हाला गरजेचं नाही. तुम्ही आधीचे जर पेपर काढून बघितला तर सरळ सरळ वरवरचे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकसभेचा कार्यकाल म्हणा, राष्ट्रपतींचं वयोमर्यादा किती असते, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत राहू शकतात, अशा पद्धतीची तुम्हाला त्याच्यावरती, किंवा संसदेची 2 सभागृह कोणती, अशा प्रकारचे वरवरचे प्रश्न तुम्हाला विचारतात. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वरती सुद्धा प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल बघा, ग्रामपंचायत जर स्थापन करायची असेल किंवा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी किती ते जास्तीत जास्त किती सदस्यांची बॉडी असते, तर 7 ते 17 हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ज्या ठिकाणी मला वाटतंय 600च्या वर लोकसंख्या असेल म्हणजे मतदार असतील त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन केली जाते. त्याचबरोबर बघा, 600च्या कमी लोकसंख्या असणाऱ्या त्या ठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. आता गट ग्रामपंचायत म्हणजे काय, ज्या ठिकाणी लोकसंख्या 600च्या वर नसते त्या ठिकाणी काय केलं जातं, 2 किंवा 3 गावांना एकत्र करून एकच ग्रामपंचायत स्थापन केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थित करा. ठीक आहे. ठीक आहे. बघा, आज आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं याच्यामधले महत्वाचे पॉईंट्स घेत जायचे. पहिली गोष्ट म्हणजे जे मी अंडरलाईन केलंय किंवा जे डार्क केलेलं आहे ते सोडा. कारण काय झालेलं आहे, याच्या पाठ्यमाचे 1-2-3 पेजेस जे आहेत ते माझ्याकडून हरवलेत, म्हणजे गहाळ झालेत. त्यामुळे हा भाग जरा राहू दे. पण त्याच्या पुढील भाग आपण घेत जाऊया. आता युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये इसवी सन 13वे ते 16वे शतक विचारू शकतात. मिळेल. प्रबोधन काळ कोणता किंवा प्रबोधन युग कोणतं तुम्हाला विचारतील तर ते प्रबोधन युग म्हणून कोणतं ओळखलं जातं बघा, 13वे ते 16वे शतक. 13वे ते 16वे शतक. आता ह्या युगामध्ये काय झालं तर भौगोलिक शोध, धर्म सुधारण्याच्या चळवळी, त्याचबरोबर या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. याच काळाला प्रबोधन युग असं म्हणतात. काय म्हणतात बघा, प्रबोधन युग असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघू आपण. या प्रबोधनाचे सर्वात महत्वाचे मूल्य म्हणजे मानवतावाद होतं. लक्षात घ्या. कारण मानव हा केंद्रस्थानी मांडलेला होता किंवा मानवाचा विकास या प्रबोधन युगामध्ये केंद्रस्थानी मांडलेला होता. त्यामुळे या प्रबोधनाचे सर्वात महत्वाचे मूल्य म्हणजे मानवतावाद. ठीक आहे. आता इथून पुढे बघायचं, 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लावलेला आहे. आणि तो छपाई यंत्राचा शोध कुणी लावलेला आहे माहितीये का? हा प्रश्न पडून गेलेला आहे बघा. छपाई यंत्राचा शोध कधी लागला तर 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध लागलेला आहे. आणि तो कुणी लावलेला आहे काय माहितीये का? कोण सांगू शकते? काय माहितीये का? छपाई यंत्राचा शोध कुणी लावला? ते जर्मनीचे होते बघा. काय सांगतोय बघा, ते जर्मनीचे व्यक्ती होते. जोहान्स गुटेनबर्ग. जोहान्स गुटेनबर्ग असं त्यांचं नाव आहे. त्यांनी 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध लावला. आणि या छपाई यंत्राच्या शोधामुळे काय झालं सांगा, वेगवेगळी साहित्य ही लोकांच्या पर्यंत पोहोचू लागली आणि लोकांच्या विचारामध्ये काय निर्माण झाली, वाढ निर्माण झालेली होती किंवा लोक विचार करायला लागलेले का सामान्य जनतेपर्यंत ही काय झाली, साहित्य पोहोचू लागले प्रत्येक घरामध्ये. त्यामुळे काय झालं, मानवाचा विकास होत गेलेला आहे. म्हणून या युगामध्ये प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं. कारण मानव हा या ठिकाणी केंद्रस्थानी आपण काय केलेला होता, मानलेला
होता मध्ययुगाच्या शेवटी 13वे ते 16वे शतक. लक्षात ठेवायचं, प्रबोधन युगाचा कालखंड किती ते किती विचारू शकतात तुम्हाला, 13वे ते 16वे शतक. त्यानंतर या प्रबोधन युगामध्ये सर्वात महत्वाचे मूल्य म्हणजे कोण, मानव. हा महत्वाचा केंद्रस्थानी होता. त्यानंतर 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लावलेला आहे. छपाई यंत्राचा शोध कोणी लावलेला आहे, जोहान्स गटेनबर्ग या जर्मन संशोधकाने लावलेला आहे. त्यानंतर बघा, कॅथोलिक चर्चमधील प्रचलित दोषांचा मार्टिन लुथरने निषेध किंवा प्रोटेस्ट केला, म्हणून त्यांच्या अनुयायांना प्रोटेस्टंट असं म्हटलं जातं. प्रोटेस्टंट म्हणजे काय किंवा प्रोटेस्टंट हे कोणी मांडलेलं होतं, तर मार्टिन लुथरने मांडलेलं होतं. त्यानंतर जे आहेत वास्को द गामा हे पोर्तुगीज खलाशाने 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग त्यांनी शोधून काढलेला होता. आता का काढलेला होता, त्याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी काय होती, तर ज्यावेळी युरोप आणि आशिया खंडामध्ये ज्यावेळी खुशकीचा मार्ग होता, म्हणजे कॉन्स्टँटिनोपल म्हणजे ती इस्तुंबल ही जी राजधानी आहे त्या कॉन्स्टँटिनोपलची, त्या ठिकाणची जे खुशकीचा मार्ग होता तो युरोपीय तुर्कांनी काय केलेला होता, जिंकून घेतलेला होता. आणि तो जिंकून घेतल्यामुळे काय झालं, युरोपीय लोक आणि आशिया लोक यांच्यामध्ये जो व्यापार व्हायचा, जो खुशकीचा मार्ग म्हणजे जो भूमार्ग, या भूमार्गामधून जो व्यापार व्हायचा तो बंद झाला. लक्षात घ्या, कारण तो मार्ग जो होता तो तुर्कांनी जिंकून घेतला, आणि तुर्कांनी जिंकून घेतल्यामुळे काय झालं, तो भाग आता व्यापार करणं त्या दोन खंडांच्या मध्ये काय झालं, कठीण झालं, युरोपीय लोक आणि आशियाई लोक. ठीक आहे. मग त्यामुळे नव्या मार्गाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या, आणि त्याच्यामधूनच पहिल्यांदा आले ते बार्थोलोम डायस आले. बार्थोलोम डायस कुठपर्यंत आले ते तुम्हाला माहिती आहे, केप ऑफ गुड होप दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत त्या ठिकाणी आले. त्यानंतर बघा तिथून ते परत फिरले, माघारी फिरले, त्यांना काही सापडलं नाही. त्यानंतर ते आले ते कोलंबस आले, क्रिस्तोबर कोलंबस असं म्हणतात. क्रिस्तोबर कोलंबस हे पश्चिमेकडे गेले, पण भारत पूर्वेकडे राहिला. त्यामुळे काय झालं, ते गेलेले शोध कोणाला भारताचा घेण्यासाठी, पण त्यांना लागला कोणाचा शोध, अमेरिका. किंवा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला, तर क्रिस्तोबर कोलंबस या व्यक्तीने लावलेला आहे. आणि त्यानंतर 1498 जी व्यक्ती आलेली आहे ती म्हणजे कोण, पहिला पोर्तुगीज खलाशी ज्यानं भारताच्या भूमीवरती पाय ठेवला आणि विशाल बाजारपेठ संपूर्ण युरोपीय वर्गाला त्याने काय केली, त्याचा शोध लावून दिलेला आहे. लक्षात घ्या, किंवा एक विशाल बाजारपेठ होती, लक्षात घ्या, भारती. आणि त्यामुळे काय झालं, हा जो वास्को द गामा होता हा सेम जसा बार्थोलोम डायस आलेला होता दक्षिणेला, त्या केप ऑफ गुड होप पर्यंत आला, आणि तिथून वळसा घालून तो पूर्वेच्या दिशेने वरती गेला, आणि तो भारताच्या कालिकत बंदरामध्ये म्हणजे केरळ या ठिकाणी, आत्ताचं केरळ या ठिकाणी तो जाऊन पोहोचला. आणि तिथूनच मोठी अशी बाजारपेठ युरोपीय देशांना त्याने काय करून दिली, खुली करून दिलेली होती. लक्षात घ्या. ठीक आहे. 1498 लक्षात ठेवा, वास्को द गामा आणि पहिला पोर्तुगीज खलाशी ज्यानं भारताचा शोध लावला. ठीक आहे. 3 प्रश्न याच्यामध्ये महत्वाचे निघू शकतात. त्यानंतर बघा 1519 साली फर्डिनांड मॅगलन हा पोर्तुगीज खलाशी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या इच्छेने सागरी सफरीवर निघाला. जगाच्या इतिहासातील ही पहिलीच सागरी प्रदक्षिणा होती. बघा, फार महत्वाचं आहे, पृथ्वीची प्रदक्षिणा घालणारा पहिला व्यक्ती कोण, बघा, फर्डिनांड मॅगलेन. आणि मला असं माझ्या वाचनात आलं की फर्डिनांड मॅगलेन हा सागरी सफरीवर असतानाच काहीतरी त्याचा मृत्यू झालेला आहे, पण त्याचे जे अनुयायी होते किंवा त्याचे जे सहकारी होते त्यांनी तोच प्रवाह काय केलेला आहे, किंवा तो जी सफरी होती ती त्यानं पूर्ण केलेली आहे. त्यामुळं हे जे रेकॉर्ड आहे हे त्यांच्या नावावरती जातं. 1519 साली फर्डिनांड मॅगलेन हे नाव खूप महत्वाचं आहे. पृथ्वीची प्रदक्षिणा करणारा पहिला व्यक्ती कोण, किंवा पहिला सागरी मार्गे पृथ्वीची प्रदक्षिणा करणारा कोण, तर फर्डिनांड मॅगलेन. ठीक आहे. त्यानंतर बघा 1607 ते 1733 या काळात इंग्रजांनी उत्तर अमेरिकेत 13 वसाहती स्थापन केलेल्या होत्या. तुम्हाला माहिती आहे युरोपीय लोक ही फार दृढ निश्चयी अशी होती. लक्षात घ्या, कारण युरोपियमधले जे ब्रिटिश लोक होती हा अतिशय जगाच्या नकाशावर जर बघायला गेला झाला तर याचा जर मॅप मध्ये जर तुम्ही स्थान बघितला किंवा याचे जर क्षेत्रफळ बघितलं तर अतिशय छोटा आहे. लक्षात घ्या. पण यांची लोक धूर्त होती. लक्षात घ्या. त्यामुळे काय झालं बघा, की ज्यावेळी अमेरिका खंडाचा शोध लागला त्यावेळी ही युरोपीय लोक म्हणजे ही ब्रिटिश लोक ह्या अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती सुद्धा गेली, आणि तिथं त्यांनी 13 वसाहती स्थापन केलेल्या
होत्या. आता या 13 वसाहती स्थापन केल्या, तिथं व्यापार चालू होता, पण त्या 13 वसाहतीवरती यांनी जाचक बंधने किंवा निर्बंध लादण्यास सुरुवात केली. आणि ही जाचक बंधने आणि निर्बंध लादल्यामुळे काय झालं, त्या 13 वसाहतीमधील जी अमेरिकन लोक होती त्यांना ते अन्यायी वाटू लागलं आणि त्या सर्वांनी बंड करून कुणाच्या विरोधात उठलेले होते, ब्रिटिशांच्या विरुद्ध उठलेले होते. आणि त्यावेळी त्या 13 वसाहतींचं नेतृत्व कोणी केलेलं होतं, जॉर्ज वॉशिंग्टन. कोण होते ते? जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलेलं होतं. मला वाटतं ते पुढे येईल. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केलेलं होतं. मला आहे वाटतं बघा पुढं. 13 वसाहती स्थापन केल्या. त्यानंतर बघा जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन त्यांनी इंग्लंड विरुद्ध बंड पुकारले. आता इंग्लंड विरुद्ध का बंड पुकारलेलं? कारण ज्या 13 वसाहती तिने स्थापन केलेल्या होत्या तिथं व्यापार करत असताना त्यांच्यावरती जाचक बंधने, जाचक कर ते लादत होते, लक्षात घ्या. त्यामुळे ते त्या अमेरिकन लोकांना ते पटलं नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांच्यावरती बंड पुकारलेले आहेत. 1773 साली अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या इंग्लिश जहाजावरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या. यालाच बोस्टन टी पार्टी. आता हे तुम्हाला साल विचारू शकतात बघा. बोस्टन टी पार्टी साल विचारू शकतात. 1773. तर कुठं झालंय बघा, अमेरिकेतील बोस्टन या बंदरामध्ये ते झालेली घटना आहे. आता वसाहतींच्या सैन्यांचे नेतृत्व कोणी केलेलं होतं बघा, जॉर्ज वॉशिंग्टन, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. तर 4 जुलै 1776 रोजी वसाहतीने आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. तो तयार करण्यात आला. थॉमस जेफरसन यांनी या महत्वाची घोषणा केली. बघा, थॉमस जेफरसन यांनी तो जाहीरनामा तयार केलेला होता. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामा, वसाहतींचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी घोषित करण्यात आला. तारीख खूप महत्वाची आहे बघा, 4 जुलै 1776. 4 जुलै 1776 रोजी तयार करण्यात आलेला होता. आणि तो कोणी तयार केला बघा, तर थॉमस जेफरसन यांनी तयार केलेला होता. आता पुढचा आहे, वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले आणि 1783 मध्ये इंग्लंडने त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष त्यावेळी बनलेले होते. ठीक आहे, चला पुढचं बघू काय आहे. आता या 13 वसाहतींनी 1789 साली अमेरिकेचे संघराज्य स्थापन केलेलं आहे. हीच अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणून ओळखली जातात, लक्षात घ्या. आता ह्या 13 वसाहतींची जर तुम्ही आज बघायला गेला तर 50 राज्यांच्या मध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळी त्या 13 वसाहती होत्या त्या 13 वसाहतीचे म्हणजे संयुक्त संस्थानांचं जवळजवळ आता किती राज्यांच्या मध्ये निर्माण झालेले आहेत किंवा किती राज्य निर्माण झालेले आहेत? 50 राज्य निर्माण झालेली आहेत. आता हे काय परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं नाही, पण तुम्हाला माहिती असावं याच्यासाठी एक्स्ट्राचं मी सांगत आहे. त्यानंतर बघा, अमेरिका हे पहिले लोकशाही प्रजासत्ताक संघराज्य ठरले. बघा, पहिले प्रजासत्ताक संघराज्य कोणतं? तर अमेरिका आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघूया काय दिलेलं आहे. जगात प्रथमच लिखित राज्यघटनेचा प्रयोग झाला. पहिलीच लिखित राज्यघटना कोणत्या देशाची असेल तर अमेरिकेची आहे. आणि सगळ्यात छोटी राज्यघटना सुद्धा अमेरिकेची आहे. या अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये फक्त 7 कलमे आहेत. 7 किती कलमे आहेत? फक्त 7 कलमे आहेत. पुढे बघा, फ्रेंच राज्यक्रांतीपासून आधुनिक जगाच्या इतिहासाला सुरुवात झाली असे मानले जाते. आता फ्रेंच राज्यक्रांतीपासून आपल्याला काय मिळालं? कोणती 3 मूल्य आपल्याला जगाला दिलेली आहेत फ्रेंच राज्यक्रांतीनं? ती फार महत्वाची आहेत. कोणती? फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाला कोणती 3 मूल्य दिली, काय माहिती आहेत का? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. अगदी बरोबर. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 महत्वाची जी मूल्य आहेत ती जगाला या फ्रेंच राज्यक्रांतीपासून दिलेली होती. त्याच्यामध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर मॉन्टेग्यू. हे तुम्हाला जोड्या जुळवासाठी विचारू शकतात. सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? मॉन्टेग्यू यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक करार रुसोने या ग्रंथातून जनतेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत. आता सार्वभौमत्वाचा सिद्धांत कोणी मांडला? तर रुसो यांनी मांडला. सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडला? मॉन्टेग्यू यांनी मांडला. रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला जातो. बघा, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोण? रुसो. आता इथं दलित वाटतं बघा, फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही बहुमूल तत्वे काय केलेली होती? जगाला दिलेली होती. 16व्या शतकाच्या सुरुवातीस
पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिमी किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली. 17व्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले. 17व्या शतकामध्ये काय झालं बघा, डच, इंग्रज, फ्रेंच हे व्यापारी भारतात आले. आता याच्यामध्ये काय झालेलं होतं बघा, हा फ्रेंच जे होते ते इंग्रजांचे कट्टर विरोधक होते, लक्षात घ्या. पण डच त्यानंतर जे पोर्तुगीज होते हे मित्रत्व झाले कुणाचे, इंग्रजांचे. त्यामुळं फक्त एकमेव यांचा शत्रू कोण बनला, फ्रेंच बनला. आणि यांचीच युद्धे म्हणून पुढे ओळखली जातात बघा, ती कर्नाटक युद्ध. पुढच्या लाईनला आहे वाटतं. भारतात व्यापाराची मक्तेदारी मिळवण्यात या स्पर्धेत इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झालेली होती. तीच युद्धे म्हणजे कोणती, कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात, लक्षात घ्या. ठीक आहे, कर्नाटक युद्धे. आता कर्नाटक युद्धे कोणाकोणामध्ये झाली तुम्हाला विचारू शकतात. आता हे कर्नाटक भारतात आहे म्हणजे भारत इथं उत्तर लिहायचं नाही. कर्नाटक युद्ध कोणाकोणामध्ये झालेली आहेत, इंग्रज व फ्रेंच. कोणाकोणामध्ये झाली बघा, इंग्रज व फ्रेंच या ठिकाणी आहेत बघा, इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये झालेली आहेत. ठीक आहे. आता जी शेवटचं युद्ध होतं तिसरं कर्नाटक युद्ध, ही वांदिवसची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. वांदिवस या ठिकाणी ती लढाई झालेली होती. तर ही मला वाटते 22 जानेवारी 1760 ला, 22 जानेवारी 1760 ला हे युद्ध झालेलं होतं. आणि त्या ठिकाणी वांदिवसची लढाई म्हणून त्यावेळची ती प्रसिद्ध आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. आता बंगालचा नवाब सिराज उद्दौला कोण, कविता पाटील मॅडम कोण आहे त्या, जरासं माईक बंद करा. हा, आता बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्रज यांच्या 1757 मध्ये प्लासी येथे लढाई झाली. मीर जाफर या सेनापती नवाबाचे आमिष दाखवून इंग्रजांनी आपल्याकडे वळवून घेतले. आता याच्यामध्ये काय झालेलं होतं बाबा, काय नेमकी घटना घडलेली होती. तर बंगालचा नवाब सिराज उद्दौला हा बंगालचा काय होता, नवाब होता. आणि कोलकाता या ठिकाणी त्यांनी वखारी स्थापन केलेल्या होत्या, कोणी, ब्रिटिशांनी. आणि त्या वखारीभोवती त्यांनी तटबंदी बांधण्यास सुरुवात केलेली होती व तटबंदी बांधलेली होती. आता बंगालचा नवाब असताना बंगालच्या नवाबाची त्यांनी परमिशन न घेता दुसरे लोक भारतामध्ये येऊन त्यांनी स्वतःच्या मर्जीने काय करत होते, ते बंगालमध्ये किंवा कोलकाता या ठिकाणी ते वागत होते, लक्षात घ्या. त्यांनी बंगालची परमिशन, बंगालचा जो नवाब होता कोण, सिराज उद्दौला, त्याची परमिशन न घेता त्यांनी वखारीभोवती तटबंदी बांधलेली होती. आणि याचा राग कोणाला आला, सिराज उद्दौलाला आला. आणि सिराज उद्दौलानं काय केलं, जवळजवळ त्या वखारीवरती काय केला, हल्ला केला. आणि त्याच्यामध्ये असलेले जवळजवळ 127 समथिंग काहीतरी होते जे ब्रिटिश लोक होती, त्यांना एका अंधाऱ्या खोलीमध्ये त्यांनी काय केलं, कैद करून ठेवलं. मग त्या खोलीला असं साधी छोटी खिडकी सुद्धा नव्हती. त्यामुळे त्याच्यामध्ये गुदमरून जवळजवळ 123 लोकांचा काय झाला, मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यामुळं याची चीड कंपनी सरकारला आली. म्हणजे त्यावेळची ती कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी म्हणून भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टीने आलेली होती. कंपनी सरकारला आली. आणि त्याच कंपनी मधील एक जो व्यक्ती होता म्हणजेच कोण, तो रॉबर्ट क्लाइव्ह यानं काय केलं बघा, त्याला नामोहरण करण्याची काय केलेली होती, त्यानं शपथ घेतलेली होती. आणि त्यानं काय केलं, डोकं चालवलं. त्याचा जो मीर जाफर हा सेनापती होता कोणाचा, सिराज उद्दौलाचा, त्यानं मीर जाफरला कसला आमिष दाखवलं की तू आम्हाला ऐन युद्धाच्या वेळी मदत कर आणि आम्ही तुला काय करू, नवाबपदी, बंगालच्या नवाबपदी बसवू, असं आमिष दाखवलं. आणि ज्यावेळी प्लासी या ठिकाणी 1757 ला जी लढाई झाली, त्या लढाई होत असताना ऐन युद्धाच्या वेळी मीर कासिमनं काय केली, आपली बाजू काढून घेतली. आणि त्यांना आपलं जे सैन्य होतं स्वतःच त्यानं बाजूला केलं. त्यामुळं त्या युद्धामध्ये प्लासी या ठिकाणी 1757 मध्ये सिराज उद्दौलाचा काय झाला, पराभव झालेला आहे. आणि हाच प्लासीच्या लढाई तुम्हाला साल विचारू शकतात, 1757 प्लासीची लढाई. आणि या प्लासीच्या लढाईमुळे भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला असं म्हटलं जातं. पाया घातला गेला. त्यानंतर बघा, बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अयोध्येचा नवाब शुजा-उद-दौला, मीर कासिम, त्याच्यानंतर मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्र येऊन काय केलेली आहे, मोहीम काढलेली. आणि तीच मोहीम म्हणजे काय, ह्या तिघांनी मिळून काय केले, ते एकत्र आले. कोण कोण बघा, नवाब शुजा-उद-दौला, अयोध्येचा नवाब शुजा-उद-दौला, त्यानंतर मीर कासिम. आता मीर कासिम कोण बाबा, तर जो मीर जाफर हा सेनापती होता ना, त्याचा तो जावाई.
पण मीर काय झालेलं याच्यामध्ये, ज्यावेळी मीर प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफरला काय केलं, नवाब पद दिलं. म्हणजे त्याला जसे त्यांनी शब्द दिलेला होता त्या पद्धतीनं त्याला काय केलं, नवाबपदी बसवलं. पण बंगालमध्ये एवढा त्यांनी काय म्हणतात अराजकता माजवली किंवा महसूल गोळा केला किंवा एवढा पैसा त्यांनी गोळा केला किंवा दिवाणी अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले, एवढा पैसा त्यांनी गोळा केला की बंगालला त्यांनी कंगाल करून ठेवलं. लक्षात घ्या, बंगाल जो प्रांत होता तो त्यांनी कंगाल करून ठेवला. शेवटी अशी अवस्था झाली की मीर जाफरला त्यांच्या ज्या इच्छा होत्या किंवा त्यांना जो पैसा द्यायचा होता किंवा महसूल द्यायचा होता तो पूर्ण करू शकत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, त्या मीर जाफरला काढून टाकलं त्याच्या पदावरून आणि त्याचा जावयाला मीर कासिमला त्यांनी काय केलं, त्या बंगालच्या नवाबपदी बसवलं. पण मीर कासिम हा अतिशय धूर्त होता. त्यानं काय केल्या, महसुलाच्या परत नवीन व्यवस्था बसवल्या. महसूल इंग्रजांना महसूल न देण्याचे त्यांनी काय केले, जनतेला आव्हान केले आणि ही गोष्ट कुणाला समजली, कंपनीला समजली. त्यामुळे त्यांनी रागानं काय केलं, त्या मीर कासिमला काढून टाकलं आणि परत मीर जाफरला नवाबपदी बसवलेलं आहे. अशा प्रकारची ती काय आहे, गोष्ट आहे. आता इथं काय झालेलं आहे, त्यामुळे चिडून काय झालेलं आहे बघा, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, त्यानंतर मीर कासिम आणि मुघल बादशाह आलम हे काय आले, तिघजण एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध काय केलेला आहे, उठाव केलेला आहे. आणि तोच उठाव म्हणजेच कोणता उठाव ओळखला जातो, तर बिहारमधील बक्सार येथे हे युद्ध झालेलं होतं, म्हणून बक्सारचे युद्ध म्हणून त्याची ओळख आहे. आता ते कधी झालं बघा, तर 1764 साली बिहार मध्ये बक्सार या ठिकाणी ते युद्ध झालेलं होतं. आणि प्लासीची लढाई, प्लासी हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे, लक्षात घ्या. प्लासी हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि बक्सार हे ठिकाण कुठं आहे, बिहारमध्ये आहे. आणि 1764 साली काय झालेलं आहे, हे युद्ध झालेलं आहे. आणि ह्या युद्धामध्ये कोणाचा पराभव झालेला आहे, या तिघांचा सुद्धा पराभव झालेला आहे. कोण कोण तिघ जण एकत्र आलेले बघा, ती मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम या तिघांचा सुद्धा त्यांनी या फौजांचा काय उडवलेला आहे, धोवा उडवलेला आहे. कुणी, इंग्रजी सैन्याने. ठीक आहे. तर या लढाईनंतर काय झालं, तर त्याच्यामध्ये अलाहाबादचा तह म्हणून एक प्रसिद्ध आहे बघा, अलाहाबादचा तह. या तहान्वये काय झालं, तर बंगालच्या सुब्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार, महसूल गोळा करणे म्हणजे दिवाणी अधिकार असं त्याला म्हणतात. तर बंगालच्या सुब्यामध्ये महसूल गोळा करण्याचा अधिकार कुणाला मिळाला, या इंग्रजांना मिळाला. आणि त्याच वेळेस बंगाल हा संपूर्ण प्रांत कुणाच्या अधिपत्याखाली आला, इंग्रजांच्या अधिपत्याखाली आलेला आहे. त्यानंतर बघा, म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यामध्ये 4 युद्ध झाली. 1799 मध्ये श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान धारातीर्थी पडलेला आहे. ठीक आहे, समजतंय का, काही काही अडचण आहे, समजतंय का? ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचं आहे, पुढच्या पेजवरचं बघा, थोडं थोडं लक्षात ठेवत चला. वाचताना तुम्हाला त्याची पार्श्वभूमी लक्षात आली तरी बास आहे. त्यामुळेच मी तुम्हाला थोडाफार त्याचा इतिहास सांगत आहे. आता म्हैसूरचे राज्य इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आलं तर बघा, टिपू सुलतान हा अतिशय शूर नेता होता, लक्षात घ्या. तर टिपू सुलतानचे वडील कोण, हैदर अली, बरोबर ना. कोण होते, हैदर अली. आणि हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतानांच्याकडे काय गेलेलं, हे सगळं अधिकार गेलेले होते आणि ते म्हैसूरच्या पदावरती आलेले होते, लक्षात घ्या. पण 1799 मध्ये श्रीरंगपट्टणम या ठिकाणी इंग्रज आणि त्यांच्यामध्ये महायुद्ध झालेलं होतं आणि या युद्धामध्ये ते धारातीर्थी पडले. त्यामुळे म्हैसूर हा जो प्रांत होता तो कुणाच्या अधिपत्याखाली आला, इंग्रजांच्या अधिपत्याखाली आलेला आहे. त्यानंतर बघा, माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. आता याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी काय माहिती आहे का, कोण सांगू शकतं का? रघुनाथराव पेशवे, इंग्रजांचा शिरकाव कसा झाला, काय वाचनात आलंय का कुणाच्या? 1774 ते 1818 या दरम्यान जवळजवळ इंग्रज आणि मराठ्यांच्यामध्ये 3 युद्ध झालेले आहेत. तर काय, आता पहिलं जर युद्ध बघितला, इंग्रज मराठा युद्ध, तर याच्यामध्ये मराठ्यांचा विजय झालेला लक्षात घ्या. 1774 ते 1818 या दरम्यान इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झालेला होता. दुसऱ्या युद्धामध्ये काय झालं, काय सांगतो झालं, याच्यामध्ये काय झालं बघा,
तर हा जो रघुनाथराव पेशवे हा होता, हा अतिशय निर्लज्ज माणूस होता, लक्षात घ्या. कारण त्याला पेशवेपदाची हाव होती, त्यामुळे त्यानं काय केली, इंग्रजांची मदत घेतली. आता मग इंग्रजांची मदत घेतली म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट माहिती आहे का? लॉर्ड वेलस्ली यांची जी तैनाती फौज होती बघा, तैनाती फौज, मला वाटते जे आधीचे लोक असतील त्यांना माहिती असेल. आता तैनाती फौज ही जी कन्सेप्ट आहे, तर कन्सेप्ट काय सांगते ती तैनाती फौज, काय होती तैनाती फौज, कोण सांगू शकते? जरास बघा, आठवते का तैनाती फौज काय होती? काय माहिती आहे का तैनाती फौज? 1798 ला आलेला बघा तो लॉर्ड वेलस्ली भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आलेला होता आणि त्याने एक तैनाती फौज स्थापन केलेली. तर ही फौज अशी होती की एखाद्या राज्याला आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी ही भाडे तत्वावरती फौज दिली जायची. म्हणजे एखाद्या राज्याचं संरक्षण करायचं असेल तर युद्धाच्या वेळी ही फौज काय करायची, त्यांना मदत करायची, म्हणजे भाडे तत्वावरती. मग याच्यावरती नियम काय होतं बघा, तर ह्या फौजेसाठी जो खर्च असेल ते खर्च रोख रक्कम म्हणून द्यायला जायचा, किंवा रोख रक्कम जर त्यांच्याकडे नसेल तर तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला काय करायचा, तोडून द्यायचा, म्हणजे कायमचा त्यांच्याकडे द्यायचा. त्याचबरोबर बघा, सत्ताधीशांनी म्हणजे जे राजे लोक आहेत त्यांनी स्वतःच्या दरबारामध्ये त्यांचा एक सेवक किंवा त्यांचा जो इंग्रजांचा एक अधिकारी असेल त्याला काय म्हणतात, प्रेसिडेंट, प्रतिनिधी म्हणून ठेवावा. मग यामुळे काय व्हायचं सांगा, त्यांच्या राज्यकारभारामध्ये काय चाललंय त्या गोष्टी सगळ्या कंपनी सरकारला समजायच्या, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, ज्या राजानं तैनाती फौज स्वीकारलेली आहे त्यानं इतर राज्यांशी संबंध ठेवायचे नाहीत, कोणाच्या संमतीशिवाय. ह्या फौजेच्या म्हणजे इंग्रजांच्या किंवा कंपनी सरकारच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारचे बाहेरच्या राज्यांशी संबंध ठेवायचे नाहीत, अशा प्रकारची काय होती, त्याला निर्बंध होते, लक्षात घ्या. पण या वाघानं काय केलं, हा जो मराठी पेशवा होता रघुनाथराव पेशवे, यानं काय केलं, तैनाती फौज स्वीकारली. आणि तैनाती फौज स्वीकारल्यामुळे काय झालं सांगा, या मराठी शाहीमध्ये इंग्रजांचा काय झालेला आहे, शिरकाव झालेला आहे. आता यानं तैनाती फौज स्वीकारलीमुळे काय झालं सांगा, काही मराठी पेशव्यांना हे पटलं नाही, त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केले. आणि हे बंड केल्यानंतर याच्यामध्ये काय झालं सांगा, मराठ्यांचा पराभव झाला. हे दुसरं युद्ध. आणि तिसरं युद्ध का झालं, हे रघुनाथराव पेशवेनं युद्ध केलेलं आहे, तिसरं युद्ध. तर ह्यानं काय केलं बघा, यांनी ऐन युद्धाच्या वेळी आपल्याला मदत केली नाही, किंवा या तैनाती फौजेनं मदत केली नाही, म्हणून काय केलं सांगा, यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केले रघुनाथराव पेशवेनी. पण शेवटी 1818 काय झाला, यांचा पराभव झाला आणि तिथंच मराठी शाहीचा अस्त झालेला आहे. म्हणून हे 1774 ते 1818चा कालखंड समजला. पहिलं युद्ध जे झालेलं आहे ते पहिलं युद्ध फार महत्वाचं आहे. पहिल्या युद्धामध्ये काय झालेले, मराठ्यांची घट्ट पकड होती आणि त्यामध्ये मराठी जिंकलेले आहेत. आणि तो जे एक त्याच्यामध्ये सांगायचं राहिलं, जे मराठी इंग्रज पहिले युद्ध झालं ते सालबाईच्या तहानं झालेलं आहे बघा, बंद झालेलं आहे. मग आता तह का केला जातो, एखाद्या वेळी सैन्य हरण्याच्या पद्धतीत असेल किंवा आपली बाजू हरण्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, हारायच्या बाजूने असेल, तर त्यावेळी काय केलं जातं, हार मानली जाते आणि काही तह केले जातात किंवा करार केले जातात. तर करार केले जातात. तर त्यावेळी काय बघा, पहिलं युद्ध जे झालेलं होतं इंग्रज मराठा युद्ध, तर या इंग्रज मराठा युद्धामध्ये 1782 साली म्हणजे युद्ध झाल्यानंतर काय झालेलं होतं, याच्यामध्ये मराठे जिंकलेले होते आणि मराठ्यांनी इंग्रजांशी काय केलेला होता, तह केलेला होता. या तह कोणता तह म्हणून ओळखला जातो बघा, सालबाईचा तह म्हणून ओळखला जातो. 1782 तुमच्याकडे पाहिजे असेल तर वहीत लिहून घ्या, महत्वाचं आहे. 1782चा सालबाईचा तह. कोणता, सालबाई, सालबाईचा तह होता तो. ठीक आहे. बास आहे, एवढं तुम्हाला मराठी इंग्रजांच्या विरुद्ध काय माहिती हे तर दिलेच आहे बघा. 1782 आहेच इथं समोर, मला मी बघितलंच नाही, आहे बघा, इंग्रज मराठा युद्ध. 1782 साली सालबाईचा तहाने इंग्रज मराठा युद्ध संपलेलं आहे. त्यानंतर बघा 1802 मध्ये आहे बघा, जे मी आता सगळं सांगितलं ते इथं आहे बघा. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा करार केला आणि हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. कोणता बघा, वसईचा तह म्हणून. आणि 1818 साली मराठ्याची युद्ध काय झालेली, संपुष्टात आली. पहिली गोष्ट समजली तुम्हाला, 1782 साली पहिले इंग्रज मराठा युद्ध संपलेलं आहे सालबाईच्या तहानं, याच्यामध्ये मराठ्यांचा विजय झाला. दुसऱ्यामध्ये 1802 मध्ये
हा जो दुसरा बाजीराव होता, त्यानं काय केलं, तैनाती फौजेचा स्वीकार केला. कशाचा स्वीकार केलेला होता? तैनाती फौजेचा स्वीकार केला. आणि तैनाती फौजेचा स्वीकार केल्यामुळे काय झालं, हे काही मराठी पेशव्यांना पटलं नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि त्यामध्ये मराठ्यांची काय झालेली, हार झालेली आहे आणि तोच वसईचा तह म्हणून ओळखला जातो. त्यानंतर तिसरा आहे 1818 साली मराठ्यांचे राज्य काय झालेलं आहे, संपुष्टात आलेलं आहे. ते कसं झालं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर 1843 साली इंग्रजांनी सिंध प्रांत काय केलेला आहे, गिळंकृत केलेला आहे. म्हणजे सिंध प्रांत 1843 साली मिळवलेला आहे. त्यानंतरच आहे राजा रणजित सिंहांच्या मृत्यूनंतर 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्यात मानलेला आहे किंवा आपल्या राज्याला जोडला, म्हणजे मिळवला, पंजाब प्रांत जिंकलेला आहे. आता याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. राजा रणजित सिंह यांची बायको राणी जिंदन होती. त्यांचा मुलगा दलीप सिंग होता. दलीप सिंग हा काय होता, लहान होता वयानं किंवा तो राज्यकारभार करू शकत नव्हता किंवा राज्यकारभार पाहू शकत नव्हता. पण त्याला काय केलं, गादीवरती बसवलं. पण त्याच्या बरोबर कुणी तो राज्यकारभार पाहिला तर त्यांची आई, राणी दिलीप सिंगची आई कोण, राणी जिंदन, म्हणजेच राजा रणजित सिंहांची बायको. मग ब्रिटिशांनी काय केलं, त्यांच्या मनामध्ये काय केलं, जे पंजाबमधील जे अधिकारी होते किंवा त्यांच्या ज्या सिंध प्रांतामधील जे अधिकारी होते त्यांच्या मनामध्ये राणी जिंदन यांच्याबद्दल बीजे पेरण्यास सुरुवात केली किंवा गैरसमज निर्माण करण्यास सुरुवात केली. कारण एक महिला तुमच्यावरती राज्य करते हे त्यांच्या मनामध्ये त्यांना खटकायला लागलं. त्यामुळे त्यांनी काय केलं, राणी जिंदन यांची साथ सोडली, लक्षात घ्या. त्यामुळं पंजाब हा प्रांत सहजरित्या कोणाच्या हातामध्ये गेला, इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. त्याच्यानंतर बघा, ईस्ट इंडिया कंपनीने 1757 ते 1853 या कालावधीत जवळजवळ संपूर्ण भारत हस्तगत केला. बघा, जवळजवळ 100 वर्षामध्ये जवळजवळ त्याने संपूर्ण भारत हस्तगत केलेला आपल्याला दिसून येतो. आता रॉबर्ट क्लाइव्ह 1765 साली त्यानं दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणलेली होती. दुहेरी राज्यव्यवस्था कधी अस्तित्वात आली, 1765 साली आली. किंवा दुहेरी राज्यव्यवस्थेचा निर्माता कोण, रॉबर्ट क्लाइव्ह. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारू शकतात. बघा, रॉबर्ट क्लाइव्ह यानं दुहेरी राज्यव्यवस्था बंगालमध्ये पहिल्यांदा राबवली. तर ही बंगालमध्ये राबवलेली दुहेरी राज्यव्यवस्था किती साली, तर 1765 साली. तर काय होतं दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये, बघा, तर महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले. महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने स्वतःकडे घेतलं. तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे दिलं. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. हे मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, याच्यामध्ये दोन व्यवस्था होत्या. एक म्हणजे महसूल गोळा करण्याचं, म्हणजे आर्थिक काम जे होतं ते कंपनीनं स्वतःकडे ठेवलं. आणि पुढचं काय केलं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कुणाकडे देऊन टाकलं, नवाबाकडे देऊन टाकलं. लक्षात घ्या, हीच व्यवस्था म्हणजे कोणती, दुहेरी राज्यव्यवस्था. आता ह्याचे परिणाम, दुष्परिणाम काय झाले, की कंपनीमध्ये भ्रष्टाचार निर्माण झाला. सगळे अधिकारी भ्रष्ट बनले. जो पैसा येत होता ते कंपनीचे अधिकारी स्वतःच्या खिशामध्ये टाकू लागले. त्यामुळं कंपनीला जो फायदा होत होता तो ब्रिटिश सरकारला कमी प्रमाणात जाऊ लागला. त्यामुळं ब्रिटिश सरकारनं त्यांच्यावरती काय आणली, काही नियम आणले किंवा बंधने आणली. आणि त्याच्यामधलाच एक ऍक्ट म्हणजे कोणता, रेग्युलेटिंग ऍक्ट. कोणता ऍक्ट, बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट. आता रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय झालं, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. मुंबई मद्रास इलाक्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला नाही. म्हणजे जे भ्रष्टाचार होत आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला मिळाला, गव्हर्नर जनरलला त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर आणखी एक त्यांनी कायदा केला, बघा, तर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट किंवा भारत विषयक कायदा असं म्हणतात त्याला. पिट्स इंडिया ऍक्ट किंवा भारत विषयक कायदा त्यांनी मंजूर केला. तर कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी, बघा, पार्लमेंट हे कुठलं, ब्रिटनचं जे पार्लमेंट आहे त्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एक नियामक मंडळ स्थापन केलेलं होतं. काही सदस्यांची बॉडी त्यांनी तयार केलेली होती आणि त्या बॉडीच्या आधारे कंपनी काय कारभार करायला किंवा कंपनी काय काम करायला यांच्यावरती काय करायचं, नियंत्रण ठेवायचं. अशा प्रकारची त्यांनी काय केलेली होती, हे दोन करार केलेले होते किंवा दोन कायदे केलेले. एक 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणि 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. प्रश्न 100% याच्यावरती येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा,
1813, 1833 आणि 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे हे कायदे निर्माण केलेले आहेत. त्याचबरोबर कंपनीने काय केले बघा, 1813, 1833 आणि 1853 मध्ये फेरबदल करणारे काय केलेत, कायदे केलेले आहेत. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाहीचा निर्माता कोण, असं तुम्हाला प्रश्न विचारतात. मुलकी नोकरशाहीचा निर्माता कोण? आता मुलकी नोकरशाहीचा निर्माता कोण, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याने काय केलं बघा, लष्कर भरती केली, पोलीस भरती केली, जिल्हाधिकारी या पदाची त्याने काय केलेली होती, नवीन पदाची निर्मिती केलेली होती. ही ICS परीक्षेद्वारे, इंडियन सिव्हिल सर्व्हिस या परीक्षेद्वारे जिल्हाधिकारी हे पद निर्माण केलेलं होतं. मग जिल्हाधिकाऱ्याला काय त्याने दिलेले होते, महसूल गोळा करण्याचा दिवाणी अधिकार, त्याचबरोबर न्यायदान करण्याचा अधिकार सुद्धा त्याने काय केलेलं होतं, कॉर्नवॉलिसनं त्या जिल्हाधिकाऱ्याला देऊन टाकलेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे या कॉर्नवॉलिसने काय केलेलं होतं, सर्वांचे पगार त्यांना दुप्पट तिप्पट करून ठेवलेले होते. का, याच्या पाठीमागचं कारण काय होतं, कारण जर तुम्ही दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये काय घटना घडलेली होती किंवा बंगालच्या सोब्यामध्ये काय घटना घडलेली होती, तर दुहेरी राज्यव्यवस्थेमुळे काय झालेली होती, भ्रष्टाचार एवढा वाढलेला होता की प्रत्येक अधिकारी काय करत होता, भ्रष्टाचार करत होता. आणि हा भ्रष्टाचार होऊ नये, त्यामुळं परत हा भ्रष्टाचार आपल्या याच्यामध्ये कंपनीमध्ये होऊ नये म्हणून लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काय केली होती, सगळ्यांचे पगार दुप्पट तिप्पट केलेले होते, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. या सर्व भारतात एकच कायदा लागू केला. बघा, कायद्याची संहिता कुणी तयार केली, तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. लॉर्ड मेकॉले. बघा, या पेजवरती फक्त महत्वाचे प्रश्न कसे पडू शकतात तुम्हाला या भागावरती. बघा, प्रश्न महत्वाचे बघा, की पहिली गोष्ट म्हणजे इंग्रज मराठा युद्ध यांच्यामध्ये किती युद्ध झाली, 3 युद्ध झाली. त्याच्यानंतर बघा, अलाहाबाद सालबाईचा तह किती साली झाला, 1782. कोणामध्ये झाला, तर इंग्रज मराठा यांच्यामध्ये झाला. त्यानंतर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने तैनाती फौजेचा करार केलेला होता. आणि तोच करार म्हणजे कोणत्या, वसईच्या तहाने ओळखला जातो. वसईचा तह कधी झाला किंवा कोणत्या साली झाला, 1802 साली झालेला आहे. त्यानंतर 1818 साली मराठी शाहीचा काय झालेला, अस्त झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1849 ला राजा रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. आणि खरं सांगायचं म्हणजे 1849 लाच पंजाब प्रांत काय झालेला आहे, इंग्रजांना मिळालेला आहे, लक्षात घ्या. ते वर्ष संपण्याच्या आतच पंजाब प्रांत त्यांनी काढून घेतलेला आहे. आता त्याच्या पाठीमागे काय घडलेलं होतं, राणी जिंदन कशी यशस्वी झाली, दलीप सिंगचं काय झालं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यानं बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण केली. दुहेरी राज्यव्यवस्था सर्वप्रथम कोणत्या प्रांतामध्ये सुरू झाली, बंगालमध्ये झालेली. दुहेरी राज्यव्यवस्थेचा उद्गाता कोण, तर रॉबर्ट क्लाइव्ह. आणि कोणत्या साली सुरू झाली, 1765 मध्ये. अशा प्रकारचे तुम्हाला अलटून पालटून कोणतेही प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर बघा, दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये जी दुहेरी राज्यव्यवस्थेची व्यवस्था होती ती कशा प्रकारची होती, तर महसूल गोळा करण्याचे अधिकार कंपनीने स्वतःकडे ठेवले आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाकडे देऊन टाकलं, बंगालच्या नवाबाकडे देऊन टाकलेलं होतं. त्यानंतर पुढचं महत्वाचे 2 करार, एक 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, फक्त लक्षात ठेवा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय झालं, गव्हर्नर, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं पद ते निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या इलाक्यांच्यावरती त्यांना नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले, तर मुंबई आणि मद्रास या इलाक्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा त्यांना अधिकार मिळाला. त्यानंतर 1784 मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झालेला आहे. आणि या कायद्यानुसार काय केलं, एक नियामक ब्रिटिश राज्य कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पार्लमेंटनं एक नियामक मंडळ स्थापन केलेलं होतं. आणि हे मंडळ काय करायचं, कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस बद्दल मी तुम्हाला महत्वाचं सांगितलं की नोकरशाहीची निर्मिती यानं केली. यानं काय केलं, कंपनीमध्ये लष्करी भरती केली, पोलीस भरती केली, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची निर्मिती केली किंवा जिल्हाधिकारी हे पद निर्माण केलं. आणि त्याने काय केलं ते पण तुम्हाला सांगितलं की त्यांनी भ्रष्टाचार करू नये म्हणून त्यांची काय केलेली होती, पगार हे दुप्पट तिप्पट केलेले होते. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यानं सगळीच कामं करून दिलेली होती. बघा, त्यामध्ये काय केलेलं होतं की त्यानं महसूल गोळा करण्याचा अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला दिलेला होता, दिवाणी अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिलेले होते, न्यायदान करण्याचा अधिकार सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला त्यानं दिलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, कायद्याची विधी संहिता
किंवा भारतात एकच कायदा लागू करण्याचं काम कोणी केलं तर लॉर्ड मेकॉले यानं कायद्याची संहिता तयार केलेली होती. ठीक आहे. बघा महत्वाचं जे गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहेच. परीक्षेच्या दृष्टीने ते करत चला. पुढचा आहे 1853 साली मुंबई ठाणे मार्गावरती आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. बघा त्याच्या पाठीमागे उद्देश सुद्धा त्यांचाच होता किंवा त्यांचाच फायदा त्यांच्या पाठीमागे होता लक्षात घ्या. किंवा 1853 मध्ये मुंबई ते ठाणे रेल्वे मार्ग चालू झालेला आहे भारतामध्ये. आता याचा फायदा फक्त इंग्रजांना झाला का तर भारतीयांना सुद्धा याचा फायदा झालेला आहे. तर 1853 मध्ये फार महत्वाचा आहे साल 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वेगाडी आपल्या भारतामध्ये धावू लागली. आता कोणाचा कालखंड हा होता तर 1848 ते 1848 ते 1856 एकच मिनिट ते 1856 हा जो कालखंड आहे तो कुणाचा आहे लॉर्ड डलहौसी यांचा कालखंड आहे. कुणाचा आहे बघा लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर जनरलचा होता. त्याचा कालखंड म्हणून हा ओळखला जातो. 1848 ला तो भारतामध्ये आलेला आणि 1856 ला तो ब्रिटनला निघून गेला. लक्षात घ्या 1848 ते 1856 जवळजवळ 8 वर्षांचा त्यांचा कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये त्यानं भरपूर अशा काही सुधारणा देखील केलेल्या आहेत आणि जबरदस्तीने काही संस्थांनी सुद्धा त्यांनी खालसा केलेली आहेत. काही चांगली कामं सुद्धा केलीत आणि काही बाद कामं सुद्धा त्यांनी केलेली आहेत. कारण 1856 ला त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता. कोणी लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो भारतामध्ये अमान्य होता किंवा भारतामध्ये एकदा विधवा झालेल्या व्यक्तीला परत लग्न करता येत नव्हतं. पण 1856 ला लॉर्ड डलहौसी यांनी कायदा केला आणि विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी कायदा आणलेला होता भारतामध्ये. तर 1853 मध्ये बघा त्यांच्या कालखंडामध्ये मुंबई आणि ठाणे या मार्गावरती पहिली रेल्वेगाडी धावू लागली आणि त्याचबरोबर बघा त्यांनी डाकघर यंत्रणा तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा त्यांनी भारतामध्ये पोस्ट ऑफिसची निर्मिती या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत लॉर्ड डलहौसी यांनी केलेली आहेत. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा महत्वाचं आहे. आता 1848 पासून मला वाटते त्यांनी संस्थाने खालसा केलेले आहेत. सातारा संस्थान आहे, उदयपूर संस्थान आहे, अयोध्या संस्थान आहे, त्याचबरोबर झाशी संस्थान आहे, नागपूर संस्थान आहे. ही सगळी संस्थाने त्यांनी काय केलेली आहेत खालसा केलेली आहेत. आता ही संस्थाने खालसा करताना ते 2 प्रकारचे नियम लावायचे. एक म्हणजे दत्तक पुत्र वारस नामंजूर केला जायचा आणि कारभारामध्ये किंवा गैरकारभाराचं कारण दाखवून याने काही संस्थांनी खालसा केलेली. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल अवधचं संस्थान जे अवधचं संस्थान होतं त्यानं काय केलेलं होतं बघा गैरकारभाराचं कारण दाखवून त्यानं ते संस्थान काय केलेलं होतं खालसा करणे म्हणजे काय काढून घेणे सर्व सत्ता आपल्या हातामध्ये येणे अशा प्रकारचं ते होते. सातारा संस्थान छत्रपती प्रताप सिंह यांच्याकडे होतं. छत्रपती प्रताप सिंह यांनी यांना काय केलं जबरदस्तीनं त्यांना काशी येथे पाठवण्यात आलेलं होतं आणि काशी येथे त्यांचा काय झालेला होता मृत्यू झालेला होता. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सहकारी होते त्यांचे जे सहकारी होते कोण रंगो बापूजी गुप्ते हे त्यांना न्याय देण्यासाठी इंग्लंडला गेलेले होते. लक्षात घ्या. पण इंग्लंडला गेलेले असताना सुद्धा ब्रिटिशांनी त्यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही आणि शेवटी त्यांनी 1848 मध्ये काय केलेले संस्थान खालसा केलेलं आहे. कारण हा नीवपुत्रिक होता. राजा प्रताप सिंह जो होता साताऱ्याचा तो काय म्हणतात त्याला नीपुत्रिक होता म्हणजे त्याला कोणताही पुत्र नव्हता. त्यानं काय केलेलं होता दत्तक घेतलेला होता वारस. पण त्यांनी लॉर्ड डलहौसी यानं काय केलं दत्तक वारस नामंजूर केला आणि ते पहिलं संस्थान काय केलं 1848 ला खालसा केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर का सातारा बरोबरच अवधचं संस्थान खालसा केलेलं आहे, नागपूरचं संस्थान खालसा केलेलं आहे, झाशीचं संस्थान खालसा केलेलं आहे. अशा प्रकारची संस्थानं त्यांनी काय केली आहेत खालसा केलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघूया 1853 साली कावसची नानाबाई दावर असं पूर्ण नाव आहे त्यांचं कावसची नानाबाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. बघा 1853 मध्ये काही कापड गिरण्या सुरू केलेल्या आहेत. 1853 मध्ये कोणी तर पहिली कापड गिरणी सुरू केली ती कावसची नानाबाई. फार महत्वाचं आहे. पहिली कापड गिरण कुठे स्थापन झाली किंवा कोणी निर्माण केली किंवा कधी झाली हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1855 मध्ये बंगालमध्ये रिसरा येथे पहिली तागाची गिरणी सुरू झाली.
1855 1853ला पहिली कापड गिरणी, 1855 मध्ये बंगालमध्ये रिश्रा या ठिकाणी तागाची गिरण सुरू झालेली आहे. आता ही कोणी केलेली याचा पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख नाही आहे, लक्षात घ्या. पुस्तकामध्ये कोणत्याही पुस्तकामध्ये याचा उल्लेख नाही आहे. पहिली तागाची गिरणी कोणी सुरू केली किंवा काय झाली, तर कधी झाली एवढंच माहिती आहे. 1855 मध्ये बंगालमध्ये रिश्रा या ठिकाणी सुरू झालेली होती. फार महत्वाचं आहे कोणत्या संस्था स्थापन झाल्या. कारण काय झालेलं होतं, ज्यावेळी अत्याधुनिक यंत्र भारतामध्ये येऊ लागली, फॉर एक्झाम्पल बघा रेल्वे आली भारतामध्ये, कार यंत्रणा आली, पोस्ट ऑफिसेस आली, त्यामुळे काय झालं सांगा, काही असे भारतीय औद्योगिक लोक वर आलेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. आणि त्याच्यापैकीच ह्या कंपन्या म्हणजे 1853 सालची कावसची नानाबाई दावर यांची मुंबईतील पहिली कापड गिरण आणि 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे असलेली तागाची पहिली गिरण. ठीक आहे. त्यानंतर 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद कारखाना निर्मितीचा कारखाना स्थापन केलेला आहे, जो आज तागायत आहे सद्यस्थितीमध्ये चालू आहे. टाटा आयर्न अँड स्टील कोणी केलेला आहे बघा, जमशेदजी टाटा यांनी. टाटा आयर्न अँड स्टील जमशेदजी टाटा यांनी काय केलेला आहे, हा कारखाना पोलाद कारखाना सुरू केलेला होता. त्यानंतर बघा 1784 मध्ये जोहान्स कोण आहे बघा, विल्यम जोन्स 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कलकत्ता येथे आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल नावाची संस्था स्थापन केलेली आहे. बघा 1784 मध्ये विल्यम जोन्स या अधिकाऱ्यानं कलकत्ता येथे आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची संस्था स्थापन केली. आता विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची संस्था का स्थापन केलेली होती, कारण विल्यम जोन्स हे भारतीय रूढी प्रथा परंपरा भारताचा इतिहास हे अभ्यास करणारे एक तत्वज्ञ होते, लक्षात घ्या. आणि याचा अभ्यास सगळ्यांना व्हावा, इंग्रजांना त्याचा लाभ व्हावा म्हणून त्यांनी आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या ठिकाणी ही संस्था कोलकाता येथे संस्था स्थापन केलेली होती. त्यानंतर बघा मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत होता. कोणता आहे बघा, जर्मन विचारवंत. त्यानं भारतीय धर्म भाषा इतिहास यांचा काय होता, तो गाढा अभ्यासक होता, लक्षात घ्या. मॅक्स मुलर हा काय होता, जर्मन विचारवंत होता. त्यानं भारतीय धर्म भाषा इतिहास यांचा काय होता, तो गाढा अभ्यासक होता. ठीक आहे. त्यानंतर बघा 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1856 यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी केलेला आहे, मी मगाशी सांगितलेलं आहे. 1829 एक लक्षात ठेवा, लॉर्ड विल्यम बेंटिंग यानं सतीबंदीचा कायदा केला. 1929 पण तुम्हाला पर्याय देऊ शकतात, पण 1829 त्याचं खरं साल आहे. ठीक आहे. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला आहे. त्यानंतर बघा लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात झाली. म्हणजे पहिल्यांदा इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली भारतामध्ये, तर लॉर्ड मेकॉले यांनी केलेली होती, लक्षात घ्या. बघा भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कोणी केली, तर लॉर्ड मेकॉले यांनी केली 1835 मध्ये. आणि लॉर्ड मेकॉले यांनी काय केलेलं होतं बघा, कायद्याची संहिता तयार केलेली होती. म्हणजे संपूर्ण भारतभर एकच कायदा अशा प्रकारची त्यांनी योजना केलेली होती. कुणी, तर लॉर्ड मेकॉले. त्याने दोन महत्वाची कामे केली, एक कायद्याची संहिता तयार केली आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात 1835 मध्ये भारतामध्ये सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा 1857 साली मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई व कोलकाता येथे 3 विद्यापीठांची स्थापना केलेली आहे, एकाच वर्षी केलेली आहे. मला वाटते प्रश्न आपण परवा दिवशी बघत होतो त्यामध्ये हा आलेला होता. 1857 साली इंग्रज सत्तेला हरवून टाकणारा मोठा उठाव भारतात झाला. आता 1857चा उठाव पाठीमागे त्याची काय कारणं होती, त्याच्यामध्ये काही राजकीय कारणे आहेत, काही सामाजिक कारणे आहेत, काही आर्थिक कारणे आहेत, काही भावनिक कारणे आहेत, काही तात्कालिक कारणे आहेत. त्याच्या पाठीमागची जी काय पार्श्वभूमी होती ते आपण बघूया पुढच्या वेळी, ज्यावेळी 1857च्या संबंधित काही येईल त्यावेळी मी तुम्हाला सगळं सांगतो. म्हणजे त्याची आर्थिक कारणं काय होती बाबा, सामाजिक कारणं काय सांगता येतील. ठीक आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तात्कालिक कारण काय होतं, तात्कालिक कारण काय सांगता येईल का तुम्हाला, कोणाच्या वाचनामध्ये जुने लोक आहेत त्यांना माहित असणार. तात्कालिक कारण काय सांगता येईल का,
तात्कालिक कारण काय होतं? आडतुसांना गाई व डुकराची हे लावली होती. बरोबर, ते काय होतं? तात्कालिक कारण होतं. आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा इतिहास आहे. मंगल पांडे हा जो व्यक्ती होता, कारण 1857चा उठाव हा पूर्व नियोजित होता, लक्षात घ्या. कारण 31 मे ही उठावाची काय होती? तारीख होती. पण मंगल पांडे यांनी ऑलरेडीच काय केली? सुरुवात केली उठाव करून. म्हणजे कुठं? बराकपूर छावणीमध्ये त्याने काय केलं? ह्यू रोज त्याच्या आधी ब्रिटिश अधिकाऱ्यावर त्याने काय घातल्या? गोळ्या घातल्या. आणि त्यामुळं काय झालं सांगा? जी उठावाची निश्चित तारीख केलेली होती, कुठली? 31 मे. ही जी तारीख होती, ही देशातून एकाच वेळी उठाव करण्याची तारीख निश्चित झालेली होती, लक्षात घ्या, त्या काळामध्ये. तो जर उठाव 31 मेला झाला असता तर भारत हा 1857लाच काय झाला असता? स्वतंत्र झाला असता. पण मंगल पांडेंच्या अति शहाणपणामुळे काय झालं? हा उठाव त्यामुळे फसलेला आहे. त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे, भरपूर सांगता येतं, पण वेळ नाही. ते काय तुम्हाला पुस्तकात परीक्षेला विचारणार नाही. ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी पुस्तकं वाचा, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आपण बघा इथं थांबूया. कुणाला काही अडचण? बघा, समजलं का? मला वाटतं एक दोन दोन तीन पेज घेतली असतील, मला वाटतं एक दोन. बघा, परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कळतंय का? अशा पद्धतीने घेऊया का सांगा? अशा पद्धतीने घेऊया का? सायन्स पण घेऊ वाटलंच, राज्यशास्त्र पण घेऊ, कारण काही जणांचे सायन्स पण आहेत वाटतं सब्जेक्ट. मला वाटतंय काय ते जे अपियर आहेत, डीएड किंवा बीएड, त्यांना काहीतर हे काय म्हणतात, टीईटीला बसण्यास काहीतरी परवानगी मिळालेली आहे काल. काल काहीतरी GR आलेला आहे बघा. त्यांनी काय करा, जे अपियर आहेत म्हणजे लास्टच्या वर्षी आहेत, शेवटचे सेम उरलेले आहे, त्यांनी काय करा, फॉर्म भरा त्याचे. ठीक आहे. आता ही जी PDF आहे फक्त 15 पेजची आहे, ही तुम्हाला आज सेंड करतो. ठीक आहे. थोडी थोडी करतो, कारण जवळजवळ 120 पेजेस आहेत ती कशाची? इतिहासची. आणि ते तेवढे फोटो मारून तेवढे करण्यात मला खूप वेळ चाललाय, आणि कारण माझे बाकीचे पण लेक्चर असतात. त्यामुळे शॉर्ट त्याचे वाटल्यास PDF तयार करून देतो तुम्हाला. हे 15 पेजचे PDF आहेत, हे तुम्हाला मी आज सेंड करतो. ठीक आहे सगळ्यांना. ते तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या. थोडे थोडे पार्ट करूया त्याच्यामधले, म्हणजे मध्ययुगीनचा थोडा कालखंड, प्राचीन थोडा कालखंड, आणि शिवाजी महाराजांचा जो कालखंड आहे, असा वेगवेगळा करूया, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा ते सोपं पडेल. ठीक आहे, एकत्र नको. चालेल, आपण थांबूया इथं. चला, बाय.